स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचं आपलं डे 5चं सेशन आहे. आज आपलं आज आपण औरा काय असतो, कशा पद्धतीने त्याला आपण क्लीन करू शकतो, कशा पद्धतीने पॉझिटिव्हिटीने आपण त्याला पॉझिटिव्ह ऊर्जांमध्ये ठेवू शकतो, किंवा दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तर त्यांचा आपल्या आजूबाजूला लोक का पॉझिटिव्ह असावे, या एनर्जीला आपण या औरा या चॅप्टर मध्ये आज बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जे बघितलं होतं रेकीची विशेषता आपण बघत होतो, तो थोडा आपला चॅप्टर राहिलेला होता, तो आपण आधी कंप्लीट करू आणि मग औरा हा चॅप्टर बघणार आहे. आणि उद्याचं जे आपलं सेशन राहणार आहे ते दुपारी 4 ते 5 या वेळात राहणार आहे, कारण उद्या मला थोडं आउट ऑफ स्टेशन गेस्ट लेक्चर म्हणून जायचं आहे. तर परत येण्यासाठी मला शक्य नाही राहणार की 3 वाजेपर्यंत मी परत येईल. तर आपलं उद्याचं सेशन 4 ते 5 या वेळात होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कुणीही जेव्हा 3 वाजता, कारण उद्या आपण 7 चक्रांचा डीप मध्ये स्टडी करणार आहे. एखादी व्यक्तीला तुम्ही कशा पद्धतीने ओळखू शकता, एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर कसं आहे, तर उद्याच्या सेशन मधनं तुम्हाला तो व्यक्ती कसा वागतो हे आपल्याला माहिती पडणार आहे. ओके, चला पुढे जाऊ आपण. रेकी उपचार करणाऱ्या म्हणजे रेकी उपचारक बनण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला रेकी वाहक बनणं आवश्यक आहे. मीन्स रेकीचं शक्तिपात घेणं खूप महत्वाचं आहे. तर रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, शक्तिपात या प्रोसेस मधनं जाणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या रेकी ऊर्जांचा योग्य तो उपयोग करू शकाल. रेकी प्रॅक्टिससाठी जर शक्य असेल, म्हणजे जी तुम्हाला मी प्रॅक्टिस देणार आहे त्यासाठी जर तुम्ही घरामध्ये एखादा कोपरा निश्चित केला की जिथे तुम्ही डेली प्रॅक्टिस करता, तर निश्चितच तुम्हाला तिथे पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार आहे. हस्तस्पर्श, जेव्हाही तुम्ही उपचार कराल तर हस्तस्पर्श हा हाताचा कपशेप करायचा. काय करायचा आहे? हाताचा कपशेप करायचा आहे आणि हस्तस्पर्श हलका ठेवायचा आहे. जेव्हाही तुम्ही रेकी उपचार कुणाला द्याल तर हाताचा कपशेप पाहिजे आणि हस्तस्पर्श हा हलका पाहिजे. कुठेही असं दाबून तुम्ही हा हात ठेवून राहिले असं नाहीये, कारण पर नेक्स्ट म्हणजे आपण बुधवार गुरुवारी सगळे प्रॅक्टिस शिकणार आहे. ठीक आहे, उद्या आपला 4 ते 5 सेशन राहणार आहे, त्याच्यानंतर बुधवारी आपला पहाटे शक्तिपात होणार आहे आणि बुधवारी गुरुवार शुक्रवार शनिवार हे 4 दिवस आपलं प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. ठीक आहे, बुधवार गुरुवार आपलं प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. कधी कधी काय होतं की हिलिंग देत असता तुम्ही, तर त्या तुम्हाला ज्या संवेदना जाणवतात त्याच समोरच्या व्यक्तीला जाणवतात. जसं तुम्हाला थंड जाणवलं, समोरच्याला थंड जाणवेल. तुम्हाला राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा जाणवली तर त्या समोरच्यालाही जाणवेल. तुम्हाला गरम जाणवलं, समोरच्याला गरम जाणवेल. असं व्यक्तिपरत्वे प्रत्येकाला जाणवणाऱ्या एनर्जी या वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे एकाला थंड जाणवेल म्हणून दुसऱ्या प्रत्येक सगळ्याच व्यक्तीला रेकी देताना थंड जाणवेल असं नाहीये. कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा, कुणाला कंपन किंवा कुणाला मुंग्यासारखं, अशा वेगवेगळ्या संवेदना प्रत्येकाला जाणवत असतात. प्रत्येकाच्या संवेदना या सारख्या नसतात. कधी कधी उपचार करणारा व्यक्ती उपचार करता करता म्हणजे ज्याला तुम्ही उपचार देताय तो उपचार ग्रहण करता करता झोपून जातो. आता तो व्यक्ती झोपलाय, याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती उपचार ग्रहण करत नाहीये. 100% तो व्यक्ती उपचार ग्रहण करतो आहे, झोपलेला जरी असला, कारण तो उपचार रेकी स्वतः करत असते, त्याच्यामुळे तो उपचार सहज आणि व्यवस्थितपणे त्याला पोहोचतो. रेकीचा शक्तिपात झाल्यानंतर 21 दिवस ही स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटल्या गेली आहे. किती दिवस? 21 दिवस ही स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. यात तुम्हाला सांगितलेली प्रॅक्टिस 21 डेज करणं आवश्यक आहे, पण मी माझ्या सर्व पुढील विद्यार्थ्यांना जे सेकंड लेवल थर्ड लेवल करतात त्यांना 90 दिवसाची प्रॅक्टिस देते. आणि तिथे चॅलेंज असतं तुम्हाला की तुम्ही तुमच्या जीवनातला 360 डिग्री चेंज करू शकता. म्हणजे 360 डिग्री सकारात्मकतेच्या वलयाचा बदल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रेकीच्या माध्यमातून मिळवू शकता. हे 90 दिवसात होऊ शकतं. ठीक आहे, 90 दिवसामध्ये होऊ शकतं.
कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण हिलिंग करतो, तर समजा आता एखाद्याला सर्दी आहे तर 3 दिवस हिलिंग होऊन जाईल. व्हायरल जास्ती झालेला आहे 7 दिवस. त्याच्यानंतर जर टायफॉइड सारखं आहे 21 दिवस, किंवा कॅन्सर किंवा अजून मोठे टीबी सारखे मोठे आजार आहेत, अशा वेळेस आपण त्यांना 90 दिवसाचं हिलिंग सजेस्ट करत असतो. पेशंटला बरं जरी वाटलं तरी कंटिन्युएशन मध्ये तुम्ही जर 90 डेज हिलिंग केलं तर त्याला आपण रूट कॉज पासून हिलिंग करण्यास सामर्थ्य होतो. कधी कधी हा कालावधी कमी किंवा जास्त पेशंटच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. ठीक आहे, सगळ्यांचाच काही हा कालावधी सारखा राहणार नाही. ठीक आहे. रेकी उपचारांवर विश्वास नसेल तरी देखील पेशंटला फायदा होतो, कारण शक्कर का मीठा होना ये कोई नकार नहीं सकता. त्याच पद्धतीने रेकी म्हणजे उपचार, याचा आपण नकार करू शकत नाही. त्याचं बेनिफिट होणारच आहे. रेकी जेव्हाही आपण क्लिन्झिंग करतो तर ते वरून खाली करत असतो, आणि जेव्हा चार्जिंग करतो आपण ते रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत करत असतो. क्लिन्झिंग नेहमी क्राऊन टू रूट पर्यंत करतो आणि चार्जिंग रूट टू क्राऊन पर्यंत आपण करत असतो. रेकी उपचार करताना पर्याप्त मात्रेमध्ये पाणी पिणं खूप गरजेचं आहे, कारण शरीरामध्ये जे डिस्टॉक्सिफिकेशन जे होतं, तर ती सगळी निगेटिव्ह ऊर्जा शरीरातनं बाहेर पडण्यासाठी घामाच्या द्वारे, युरिनच्या द्वारे ते सगळी निगेटिव्हिटी कुठेतरी डिटॉक्स होत असतं शरीर. तर त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात हिलिंग करताना किंवा हिलिंग घेताना पेशंटनी आणि हिलरनी दोघांनीही पाणी पिणं गरजेचं आहे. हातांचे बोट जेव्हा उपचार करायला असे नको, व्यवस्थित असे 10 बोट जोडलेले पाहिजे. हाताचा कपशप, हस्तस्पर्श हलका, एवढं लक्षात ठेवायचं आहे. शरीराचा जळलेला भाग, फोडा, बळता जखम, बेडसोर जर झाले असेल, डिरेक्टली शरीराला टच करू नये. थोडं डिस्टन्स ठेवा. आणि रेकी लेव्हल 1 चा शक्तिपात झाल्यानंतर जे हिलिंग तुम्ही करता ते स्पर्शाचंच असतं. अशा बेडसोर वगैरे झालं तर तिथे फक्त तुम्ही 2 ते 3 इंच हात वर ठेवू शकता. आणि तेच रेकीचं सेकंड लेव्हल झाल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही उपचार देऊ शकता. ठीक आहे, जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही उपचार देऊ शकता. कुठल्याही पेशंटला व्यवस्थितपणे हील करण्यासाठी तुमचा विचार चांगला असेल, तुमचे सकारात्मक तुमचे विचार असतील, तर पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी देखील तुम्ही त्याला उत्तमरित्या हिलिंग करू शकता. ठीक आहे, उत्तमरित्या त्याला हिलिंग करू शकता, रिझल्टही देऊ शकता. रेकी देण्यासाठी नियम काय आहे? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची आहे. तीच एक आदर्श पद्धत आहे. रेकी वाहक फक्त वाहक असतो. जी ब्रह्मांडामध्ये स्थित असलेली अमर्याद ऊर्जाच्या भंडारमधनं ऊर्जा घेऊन पेशंट पर्यंत पोहोचत असतो. ती शक्ती त्याची स्वतःची शक्ती नसते, आणि म्हणून ती शक्ती कमी किंवा जास्ती होणं असा प्रश्न पडत नाही, कारण आपण युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जीचा वापर करतो. तर ही शक्ती कमी किंवा जास्ती होणं असं होत नाही. दुसऱ्या सर्व सामान्य औषधोपचारांसोबत रेकी उपचार केला जातो. कधीही कुणालाही औषध बंद करायला सांगायचं नाही. जे कुठले पेशंटचे औषध सुरू आहे त्या औषधांसोबतच रेकी उपचार द्यायचा. उलट त्या औषधांना पण रेकी द्यायचं. मी जेव्हा तुम्हाला रेकी द्यायला शिकवेल तसं औषधांना पण रेकी द्या आणि सांगा की या पेशंटला या औषधांचा सर्वोत्तम फायदा होऊन या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. इथे रेकीमध्ये कुठल्याही पद्धतीच्या अंधविश्वासाला कुठेही थारा नाही. स्वस्थ व्यक्ती देखील उत्तम स्वास्थ्यासाठी कंटिन्युअस रेकी उपचार ग्रहण करू शकतो. म्हणजे एखादा स्वस्थ व्यक्ती देखील त्याच्या उत्तम स्वास्थ्यासाठी स्वास्थ्य लाभ होण्यासाठी तो रेकी उपचार ग्रहण करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने आपण रेकीच्या उपचारांच्या द्वारा स्वतःसह इतरांना हील करू शकतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा रेकीचे बेनिफिट्स आपण घेऊ शकतो. प्लस रेकी घेताना रेकी वाहक म्हणजे रेकी साधकाचा कुठला आजार पेशंटला किंवा पेशंटचा कुठला आजार साधकाला व्हायचे काही चान्सेस नाही. फक्त सेल्फ प्रोटेक्शन स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा चिखलात हात घातल्यावर हात भरणार आहे. त्याच पद्धतीने जर आपण योग्य प्रोटेक्शन घेतलं नाही
तर समोरच्या व्यक्तीचा त्रास कुठेतरी आपण त्याच्या औरा लेवलवर काम करतो म्हणून आपल्याला थोडा त्रास होतो. पण जर आपण प्रॉपर आपली प्रॅक्टिस योग्य ठेवली तर मग मात्र आपल्याला हा त्रास होत नाही. ठीक है, ओके. सो ये हो गया हमारा अभी. आता आपण प्रॅक्टिकल करणार. त्या प्रॅक्टिकलसाठी जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही बोलवू शकत असाल तर मग आजच्या प्रॅक्टिकलला मजा येणार आहे. जर तुमच्या घरामधला एखादा व्यक्ती जर तुम्ही बोलवू शकत असाल, कारण 2 लोक लागतात. औरा बघायचा आहे ना, तर दुसरा व्यक्ती पाहिजे ना ज्याचा औरा बघायचा आहे. औरा स्कॅन करायचा आहे, औरा आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. 2 व्यक्ती एकत्र येतात तर त्यांचा औरा एकत्र येतो का हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आय वॉन्ट 2 पीपल्स विथ यू. म्हणजे एक व्यक्ती तुम्ही एक आणि एक व्यक्ती. चला बघा बरं, आहे का तुमच्या घरी? मजा येईल प्रॅक्टिकलला. छोटं चालेल, फक्त ते तुमच्या इन्स्ट्रक्शन ऐकेल असं पाहिजे. एकदमच छोटं गेलं 4-5 तुम्ही त्याला उभं राहायला सांगाल तो इकडे तिकडे पळेल असं नाही. इन्स्ट्रक्शन ऐकून उभं राहील असं असं चालेल. ओके, चला आहे का एक व्यक्ती? पटापट ना, 2 मिनिटं देते मी. 2 मिनिटाचं आपण रेकॉर्डिंग पॉज करू वाटल्यास. माहित नाही किती मिनिटाचं सेशन आपलं मिस झालं आता रेकॉर्डिंग शिवाय. आत्ता लक्षात आलं मला रेकॉर्डिंग पॉज झालं म्हणून. चलो काही हरकत नाही. एव्हरीथिंग बाय हिज विल. जो भी होता है उसकी मर्जी से होता है. तो शायद इतना रिकॉर्डिंग नहीं होना हो तो नहीं हुआ. काही हरकत नाही. चलो, तर आता बघूया. आता आपण बघितला औरा फील पण केला आपला. तर सगळ्यात महत्वाचं आता येऊ आपण रेमेडीजवर, की आता आपल्याला औरा स्कॅन केल्यावर आपल्याला फक्त तेवढ्यासाठी नाही करायचंय. तर आता आपण काय करणार आहे की औराला क्लीन करायचं कसं ते पण बघणार आहे आणि औरा महत्वाचा का हे पण आपण समजून घेणार आहे. तर आपल्याला ही औराची प्रोटेक्शन लेअर ऑलरेडी निसर्गाने दिलेली आहे, आभा मंडळाची लेअर. पण सर्वसामान्य व्यक्तीला औरा माहिती नाहीये. ठीक आहे, सर्वसामान्य व्यक्तीला औरा माहिती नाहीये आणि म्हणून तो व्यक्ती प्रॉब्लेम झाला की आपण डॉक्टरांकडे जातो, ज्योतिषांकडे जातो, कुंडलीचार्यांकडे जातो. बरोबर आहे ना, प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार त्याच्यामध्ये जात असतो. आता मेडिकल सायन्सचा जो अभ्यास झालेला आहे तो शरीर विज्ञानांवर झालेला आहे, एनर्जी सायन्सवर झालेला नाहीये. आता डॉक्टर मान्य करायला लागले की 99% कॉज हे मेंदूतनं आणि कुठेतरी डिस्टर्बन्स न होतात. आता आधुनिक याच्यात बरेचसे डॉक्टर्स लोक देखील याची प्रॅक्टिस करतात आहे. मला सांगायला आनंद होतो की माझ्याकडे 400+ मेडिकल प्रॅक्टिशनर डॉक्टरची ऍडमिशन आहे, जे आपल्याकडे पेड स्टुडंट म्हणून, म्हणजे लेव्हल 1चं फ्री नाही, पेड स्टुडंट जे आपल्या सेकंड थर्ड लेवलचे आणि पुढच्या कोर्सेस आहे त्याच्यामध्ये 400+ डॉक्टरांची ऍडमिशन आहे. तर दे आर वर्किंग ऑन दिस एनर्जी नाऊ. आणि खूप पॉझिटिव्ह. आणि हॉस्पिटलमध्ये फक्त भारतात नाही, विदेशात तर मी तुम्हाला सांगितलं हॉस्पिटलमध्ये रेकी ऑलरेडी वापरल्या जाते. तर ही रेकी ऊर्जा का महत्वाची आहे? कारण प्रत्येक गोष्टीला, लहान मुलांसाठी आपण दवाखान्यात जाणं, कधी कधी इमर्जन्सी असते आपल्याला, तर पेशंटसाठी आपण इझिली एक घरी एक हिलर असला तर छोट्या छोट्या गोष्टींचं जे आपलं, आणि मेडिसिन, म्हणजे माझी एक स्टुडंट अमेरिकेला आहे, ती पण रेकी ग्रँड मास्टर आहे. तर तिचं जे बाळ आहे ना, जेव्हा 8-9 महिन्याचं होतं, आपल्याकडे बघा लहान बाळ असलं तर औषधाचा ढीग लागतो. अगदी मुलांनी चिडचिड करण्यासाठी 1 ड्रॉप, सर्दी झाली असेल 2रा ड्रॉप, झोपण्यासाठी 3रा ड्रॉप, पोटासाठी 4था ड्रॉप, असं औषधांचा संग्रह. मी सुद्धा माझे लहान मुलं असताना ते एक्सपिरियन्स केलं की आपल्याकडे मेडिसिन खूप दिल्या जातात. तर ती असंच आम्ही बोलत होतो तेव्हा ती बोलली की मॅडम म्हणे इथे बाळांना औषधच देत नाही म्हणे, लहान मुलांना सर्दी खोकल्या तापासाठी तर बिलकुल साध्या नॉर्मल याच्यासाठी औषधं देत नाही. ते आईला सांगतात की तू तुझा आहार ठीक कर आणि जास्तीत जास्त बाळाला फिडिंग कर, म्हणजे आईच्या दुधानेच बाळाचं स्वास्थ्य योग्य राहतं असं तिथे बाळांना ट्रीट केल्या जातं. आणि आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप सारे औषधं दिले जातात. ठीक आहे, तर हे नको व्हायला म्हणून आपण म्हणजे भारतात देखील खरोखर हिलिंगच्या माध्यमातनं आपण त्या लहान बाळांना किंवा घरातल्या वयोवृद्ध लोकांना प्रत्येक वेळेस मेडिसिन न घेता आपण या हिलिंग ऊर्जांचा वापर करू शकतो. बघा, रेकीमध्ये कोणीही तुम्हाला औषधं बंद करायला सांगत नाही, इन्क्लुडिंग विथ युअर मेडिसिन. म्हणजे डॉक्टर सुद्धा, आता जसं मी म्हटलं ना आपल्याकडे जे 4th स्टेजच्या कॅन्सरचा पेशंट होत्या, तर त्यांना डॉक्टरांनी म्हटलं होतं की 40 दिन आपके पास है, दुनिया में कहीं किसी भी कोने में लेकर जाओ, 40 दिवसाच्या वर यांचा लाईफ नाही आहे. बट जेव्हा त्यांच्या बहिणींनी त्यांच्यावर मास्टर लेवलमध्ये आपण एक सायकिक सर्जरी ही मेथड शिकतो. ठीक आहे, सायकिक सर्जरी ही मेथड शिकतो आणि सायकिक सर्जरीच्या माध्यमातून जेव्हा त्यांना ट्रीट केल्या गेलं तर म्हणजे जेव्हा 47 दिवसाचं हिलिंग कंप्लीट झालं आणि त्या रुटीन चेकअपसाठी
डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टर वॉज सरप्राईज. मला असं वाटलं होतं म्हणे की कोणातरी कडून फोन येईल की या गेल्या, आणि तुम्ही माझ्यासमोर बिलकुल बेटर स्वस्त. कारण कंडिशन ही होती की रोज त्यांच्या शरीरातनं 3 ते 5 लिटर पाणी काढावं लागायचं. अशी पेशंट जर डॉक्टरांसमोर उभी राहील, आणि ती ती गोष्ट होती 2020ची. आता आमचा 23 मेला प्रोग्राम झाला, त्यांची सिस्टर ज्यांनी हिलिंग केलं त्या भेटायला आल्या होत्या. म्हणजे बरेच स्टुडंट त्याची साक्ष आहे. काय संपदा मॅडम, तुम्ही होत्या त्या दिवशी प्रोग्रामला. काय वाटतं, त्यांचा अनुभव कसा वाटला तुम्हाला? येस मॅम, कारण आम्ही पण 3 वर्ष आपण ऐकत होतो हे असं, पण त्यांना त्या दिवशी प्रत्यक्षात भेटलो, बोललो, तेव्हा त्यांनी जो एक्सपिरियन्स सांगितला की हे का शिका तुम्ही, ते एकदम आपण म्हणजे त्यांच्यात ती कळकळ जाणवते नाही का, की तुम्ही शिका आणि करा. कारण त्यांनी पूर्णपणे मेडिसिन वगैरे सगळं म्हणजे पूर्ण आशा सोडली होती, पण एक त्यांनी होप ठेवल्यामुळे त्यांची बहीण आज व्यवस्थित आहे आणि छान आहे. दुसऱ्या मॅमचा पण अनुभव म्हणजे हे सगळं आपण ऐकत होतो, ते लाईव्ह आम्ही त्या दिवशी दोघींचे अनुभव ऐकले, त्यामुळे छान म्हणजे छान वाटलं आम्हाला ऐकून ते. म्हणजे ज्या आणि दोन आम्ही पण खूप रिझल्ट आपल्याला पण म्हणजे आम्ही पण हिलिंग करतो तेव्हा असे रिझल्ट येतात, तेव्हा पण आपल्याला असं छान वाटतं मॅम. मी पण आता स्वतः एक कॅन्सरचाच करते आहे, त्यांचे पण रिझल्ट खूप छान आहेत. त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा हे झालेला आहे, आणि आता त्यांच्या पूर्णपणे ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित पार पाडल्यात, रेडिएशन व्यवस्थित होत आहेत, कुठला त्रास होत नाही, काही नाही. ते म्हणजे हे ब्लेसिंग आपण म्हणतो ना, की काहीतरी आपण माध्यम असल्यामुळे जे होतं त्याचा एक उत्तम अनुभव आला मला. आता आज परत आपल्या एका जुन्या स्टुडंटशी माझं बोलणं झालं खूप दिवसानंतर. म्हणजे ऍक्च्युली आमची खुशीताई ऑफिसची सुट्टीवर असल्यामुळे माझं त्या मॅडमशी बोलणं झालं. तिचा कॉल मी रिसीव्ह केला. तर त्या मॅडमनी सांगितलं की मॅडम म्हणे की जेव्हा त्यांना युट्रस रिमूव्ह करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी, काहीच करू शकत नाही, तुम्हाला युट्रस काढावंच लागेल तेव्हा तुमचा जीव वाचेल, इतकं त्यांना फायब्रॉइड आणि सगळ्या गोष्टीचा त्रास होता. पण त्यांनी त्यावेळेस फक्त एक सर्जरी करून फायब्रॉइड काढले. पण महिन्याभरात ते तयारही व्हायला लागलेले होते. ऑपरेशन सक्सेस झालं की नाही झालं, पण आज शी हॅव होप टू कन्सीव्ह. इतका सुंदर रिझल्ट आहे रेकीचा, की जर तुम्ही सातत्याने व्यवस्थित मेडिसिन घेतलं त्यांनी, म्हणजे ॲलोपॅथी नाही, आयुर्वेदिक मेडिसिन घेतलं, पण तुम्ही कुठल्याही मेडिसिन सोबत जेव्हा रेकीची प्रार्थना करता, एंजेलिक ऊर्जांना कॉल करता, तर तेव्हा तुमच्या लाईफ मधले म्हणजे बरेचसे आता आपल्याकडे स्टुडंट आहे की ज्यांच्या मेडिकल ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने हिल झाले, पण रेकी कुठलं मॅजिक नाही आहे की आज रेकी दिली न उद्या तू म्हटलं आणि त्याचं ठीक झालं. इथे अंधश्रद्धेला सारा नाही आहे. रेकी काय करते, तर रेकी सर्वप्रथम तुमच्या जीवनात असलेल्या त्या आजारांचे, त्या समस्येचं रूट कॉज काढते. मे बी ती समस्या रिलेशनशिप असेल, मे बी ती समस्या आरोग्याची असेल, मे बी ती समस्या फायनान्शियल असेल. तर रेकी फाइंड आउट द रूट कॉज, त्या रूट कॉजला दूर करते, मग हिलिंग करते, आणि मग तिथे तुम्हाला पाहिजे असलेला योग्य उपचार प्राप्त होतो. तर रेकी म्हणजे कुठलाही मॅजिक नाही आहे. इट इज द हिलिंग प्रोसेस, नैसर्गिक उपचार पद्धती. जसं आपल्याला रोज निशुल्क ऑक्सिजन मिळतोय, पण तो कुठून येतोय, काय येतोय, कुणीतरी ते आहे ना. एव्हरीथिंग बाय हिज विल. हमें हमने उसको ईश्वर, अल्लाह, खुदा, गॉड, भगवान कुछ भी बोलो, पण कुठली तरी अशी अदृश्य शक्ती आहे जिला आपण काही धर्म आणि पंथानुसार नावं दिलेली आहे, पण शक्ती मात्र आहे जिच्या भरोशावर बरोबर उन्हाळ्यातच आंब्याला फळं येतील, बरोबर नाही, आंब्याच्या झाडाला फळं येतील, बरोबर निसर्ग चालतोय, आणि एव्हरीथिंग बाय हिज विल. त्या ईश्वरीय एक ब्रह्मांडी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेमध्येच ही रेकी ऊर्जा आलेली आहे, जिचा उपयोग करून आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर समाधान मिळवू शकतो. ठीक आहे. तर आता आपण जाणून घेऊ रेकी कशी काम कर, म्हणजे क्लीन कसं करते, सॉरी, औराचं क्लिन्झिंग कसं करायचं ते आपण बघू. उद्या आपला परत एकदा सांगते, जे लोक उशिरा जॉईन झालेले आहे, उद्याचा आपला क्लास दुपारी 4 ते 5 राहणार आहे. कारण एक मला गेस्ट लेक्चर म्हणून बाहेरगावी जायचं आहे, तर येण्यासाठी मला मे बी 3-3:30 होतील. 3 वाजता शक्य नाही आहे परत येणं. तर त्याच्यामुळे आपला क्लास उद्याच्या दिवस फक्त 4 ते 5 होईल, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. 4 ते 5चं आपलं सेशन होईल उद्या, याची नोंद घ्यायची आहे. 3 ते 4 आपलं सेशन होणार नाही. आणि उद्याचं सेशन मिस केलं तर परवाचं शक्तिपात मिस कराल, कारण परवा पहाटे 5:30 वाजता आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात होणार आहे. तो अटेंड केला तरच परवाचं प्रॅक्टिकल काय घेणार आहे आपण, वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग, टच हिलिंगचा प्रॅक्टिस तुम्ही स्वतःवर करणार आहे, की स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या वेदनांना कमी करू शकणार आहे. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ रेकी ऊर्जा तुम्ही स्वतःच्या शारीरिक वेदनांना
कमी करायचं. प्रात्यक्षिक आपण परवाच्या सेशनमध्ये प्रॅक्टिकल, कारण इथून पुढे सगळं प्रॅक्टिकल. उद्याचा लास्ट थेरोटिकल पार्ट आहे आपला 7 चक्रा. त्याच्यानंतर आपण सगळे जेवढे घेणार आहे सॅटर्डे पर्यंत ते सगळे आपलं प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. क्लिअर? ओके, डन. तर आता आपण बघू औरा कशा पद्धतीने क्लीन करायचा. हाऊ टू क्लीन अवर औरा. आणि तू घराचा ऊर्जा कशा पद्धतीने क्लीन करायचं. तर सगळ्यात पहिले कुठलंही प्रॅक्टिस करताना तुमचे ईश्वर गुरु आणि दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचंय. प्रार्थना कशी करायची उद्या परवा आपण प्रॅक्टिस करणारच आहे, पण तरी सांगते. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. प्रार्थना परत एकदा सांगते. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ठीक आहे. एवढी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर कुठलीही प्रॅक्टिस करायची आहे. समजा आता तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हिलिंग देता तर त्याचंही आभार मानायचं आहे. ठीक आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. आणि इथे स्वतःचा सेल्फ औरा क्लिंजिंग साठी काय म्हणायचं, दोन्ही हाताचे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने आपल्याला औरा क्लेन्झिंग करायचं आहे 3 वेळा. किती वेळा करायचंय? 3 वेळा. आणि जर तुम्हाला जास्तीच निगेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने पण एकदा आणि या पद्धतीने पण एकदा करून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए आणि नकारात्मकतेसाठी कट 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 डिलीट 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 नाभीपासनं त्या निगेटिव्हिटीला डिस्कनेक्ट करून टाकायचं. हे झालं सेल्फ औरा क्लिन्झिंग. हे दिवसातनं एकदा करायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यात एक येतो लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. कशासाठी लोकल बॉडी पार्ट म्हणजे काय? एखाद्याचं डोकं दुखत आहे, एखाद्याचं पोट दुखत आहे, एखाद्याचा हात दुखत आहे, फक्त तेवढ्या भागातलं औरा क्लीन करणं याला म्हणतात लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग. ठीक आहे. उठून की बसून, उभं राहूनही करता येतं, बसूनही करता येतं, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. रेकीची प्रॅक्टिस उभं राहून बसून कशी करता येते. हा, दुसऱ्यांचा जेव्हा फुल बॉडी आपण औरा क्लीन करतो, तुमच्या पीडीएफ मध्ये इमेजेस सोबत दिलेल्या आहेत त्या गोष्टी, ज्या तुम्ही बघू शकता. जे तुम्हाला पीडीएफ दिल्या जाणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेला आहे की औरा लोकल बॉडी पार्ट कसा क्लीन करायचा, फुल बॉडी औरा क्लिन्झिंग. प्लस मी तुम्हाला व्हिडिओ पण देणार आहे त्याचे. ठीक आहे. रेकॉर्डेड आपले तयार व्हिडिओ आहे. तर एखाद्याला ताप आला असेल तर कशा पद्धतीने तुम्ही ताप औरा क्लिन्झिंगच्या माध्यमातून ताप कमी करू शकता ते पण दिलेलं आहे. लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग आणि फुल बॉडी असे 3 व्हिडिओ पण तुम्हाला मिळणार आहेत. ओके. तर हे झालं सेल्फ औरा क्लिन्झिंग. दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग करतो. आता आपण लोकल. तर समजा डोकं दुखत आहे माझं, तर कट पूर्णपणे सारी निगेटिव्हिटी निकल जाए निकल जाए निकल जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. वॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे. असं 3 ते 5 मिनिटं जर तुम्ही केलं तर तुमचा शरीरावरचा पेन कमी करायचा करून जातो. बघा, रेग्युलर प्रॅक्टिस काय करायची हे सगळं शेवटच्या दिवशी सांगणार आहे. आजार आपले भरपूर टॉपिक राहिले आहेत. म्हणजे उद्या आपला 4 ते 5 क्लास आहे. उद्या आपण शिकणार आहे 7 चक्र. ठीक आहे. उद्या मंगळवार. बुधवारी मी तुम्हाला शक्तिपात देऊन त्याचं ऍक्टिव्हेशन करून देणार आहे. सकाळी पहाटे शक्तिपात होईल. दुपारच्या सेशन मध्ये 3 ते 4 राहील परवाचं सेशन. तेव्हा तुमचं 7 म्हणजे तुम्हाला त्या ऍक्टिव्हेशन करून स्पर्श चिकित्सेचा अनुभव करवणार आहे. प्लस तुमचा वॉटर चार्जिंग, सॉल्ट ऍक्टिव्हिटी, फूड चार्जिंग हे टॉपिक आपले राहणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे गुरुवारी तुम्हाला मी स्वतः तुमचं हिलिंग करून देणार आहे. डिस्टन्सनी, जिथे तुम्ही जगाच्या पाठीवर डिस्टन्सनी कसं हिलिंग होतं याचा प्रात्यक्षिक अनुभव घेणार आहे. म्हणजे तुमच्या शरीरावर जे काही दुखणे असतील, मनावर ताण असेल
ते गुरुवारच्या दिवशी आपण कमी करणार आहे. शुक्रवारी आजार आणि रेखीद्वारे उपचार आणि 3 एनर्जी बॉल हा टॉपिक आहे की घराची ऊर्जा स्वतःची ऊर्जा स्ट्रॉंग ठेवण्यासाठी एनर्जी बॉल कसे टाकायचे हे आपलं फ्रायडेचं टॉपिक आहे. आणि सॅटर्डेला मनी मंत्रा आणि तुमचे प्रश्न उत्तर हा टॉपिक आपला शनिवारचा राहणार आहे. शनिवारच्या आपल्या क्लासचा लास्ट डे राहणार आहे. ठीक आहे. 10 तासांचं सेशन चुकून डेट आमची 3 जुलै टाकण्यात आलेली आहे, पण माझ्यावर 1, 2, 3 4 जुलैपर्यंत आपला क्लास होईल. कारण आपली मध्ये एक थोडस एक दिवस लेट चालू झाला, मंडेला नव्हता आपला क्लास, लास्ट ट्युजडेला चालू झाला होता, म्हणून आपलं यावेळेस सॅटर्डेला सेशन कम्प्लीट होईल. ठीक आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 4 जुलै हा आपला लास्ट डे राहणार आहे क्लासचा. क्लिअर. सो जितना आप अटेंड करोगे प्रॅक्टिकली तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आहे. नाही तर मग प्रात्यक्षिकांमध्ये मजा येणार नाही. प्रॅक्टिकल जे आपण करणार आहे ते तुम्हाला तेवढा तुम्ही एक्सपिरियन्स करू शकणार नाही. ओके. तर औराबद्दल एनी क्वेश्चन, एनी डाऊट जे आपण आता शिकलो? औराबद्दल कुणाचे काही प्रश्न आहेत का? राधिका मॅडम, एनी क्वेश्चन? तुमचा हँड रेज आहे, प्रश्न आहे का तुमचा? ओके, मग तुमचं मी हँड डाऊन करते. हा, चित्रा मॅडम बोला. माईक ऑन करा चित्रा मॅडम. माईक माईक माईक. केलं की तिकडे ते नाही म्हणून येतं मला. हा हा तसा ठेवायचा, हा, होय का नाही? असा हा. असा. आणि समोर आता सध्या घरात कोणी नाही आहे, मग कसं करायचं? आता घरात कोणी मी नाही एकटीच घरात आहे. तर तुमचाच श्वास औरा क्लीन हा करायचा स्वतःच करायचं आहे. जर माझ्या आबा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे ती माझ्या हातात आलेली आहे, ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे, हम्म. हे सेल्फ हा. ऑफ क्लिन्झिंग झालं. ठीक आहे. जे आपल्याला आणि करायचं आहे स्वतःसाठी. हा. आणि अमोरासमोर उभं राहून तुम्ही आता सांगितलं की मॅडम ते ते समोरच्या दुसऱ्यांचं करायसाठी आहे, दुसऱ्यांना गरज असेल हा. त्यांच्यासाठी आहे, ते तुमच्यासाठी स्वतःसाठी तास आहे. हो, हे कळलं. हा, पण आता समोर उभं राहून तुम्ही करायला सांगितलं की त्याला कुठे दुखतं ते कळतं. सपोज आता घरात मी एकटीच आहे, तर कसं करायचं ते? मॅडम ते त्याचं करायचंच कशाला मग? दुसऱ्यांना आपण हे लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. ठीक आहे. आपण इथे स्वतःबद्दल करतोय. दुसऱ्यांचा हं, तो पार्ट आहे शिकवण्याचा, स्कॅनिंगचा, म्हणून मी ते शिकवलं. जरुरी नाही की प्रत्येक प्रॅक्टिकल तुम्ही करूनच बघितलं पाहिजे. नाही आहे बरोबर. हरकत नाही. बरोबर की नाही? हं. ओके. प्रीती बेले मॅडम बोला. हॅलो. हा, हा मॅडम, मला विचारायचं होतं, माझ्या मुलीचं डोकं वारंवार दुखतं, तर हे जे तुम्ही आता असं शिकवलं की इथून आपले, पूर्ण तर असं मला काय म्हणायचंय? गावात पूर्ण उपटल्यासारखं व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह. ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे. असं करून करून 5 मिनिटं करा. मग आज आपलं डिस्टन्स हिलिंगचा प्रॅक्टिकल आहे ना सेकंड लेवलचं, त्या टेक्निकनी तिचं हिलिंग करा. देर इज नो नीड की तुम्ही टच हिलिंग केले पाहिजे, कारण सेकंड लेवल मध्ये तुम्ही तिला टच न करता तुम्ही हिलिंग करू शकता. ते वापरा तुम्ही, याच्यापेक्षा पॉवरफुल आहे. ओके, ठीक ठीक आहे. आहे. ओके ओके, ओके. ठीक. टिया, अनम्यूट युअर सेल्फ. अर्णव पोफळे, अर्णव पोफळे. गीतेश कुमार सर, अनम्यूट करा. हा बोला सर. हॅलो मॅम. मॅम, प्रॅक्टिस दिवसा करायची की पहाटेलाच करावं लागेल? नाही नाही, रेकीची प्रॅक्टिस तुम्ही सकाळ 24 तास केव्हाही करू शकता, जेव्हा गरज पडेल. रात्री झोपेत जरी काही त्रास झाला, काही दुखत असेल तरी यू कॅन यूज द रेकी. रेकीला प्रॅक्टिससाठी कुठेही वेळेची मर्यादा नाही आहे. पण मेडिटेशन करताना पहाटे 3:20 म्हणजे ब्रह्ममुहूर्त तेव्हापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत करायचं. 10 ते रात्री तो कणाचा वेळ असतो, तो थोडा नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या थोड्याशा हाय लेवलवर जातात. तेव्हा मेडिटेशन प्रॅक्टिस करू नये. हिलिंग तुम्ही केव्हाही करू शकता, थँक्यू मेडिटेशन करायचं नाही. मॅम. ठीक आहे. माझा नंबर ऍड नाही झालाय. काय सर? माझा नंबर ऍड नाही झालाय. तुमचा नंबर मला ऍड, मेसेज नाही. नंबर सांगा मला पटकन. 92 92 700 700 92 92
780. सर नंबर वाढले ना, 1 2 3 4 5 6 7 8. ओके ठीक आहे. 92709270. नाव काय तुमचं? गीतेश कुमार. गिरीश कुमार. बघा लेवल 1चा जो शक्तिपात राहील ना परवा, आपला सेम लिंक राहणार आहे, लिंक बदलणार नाही आहे. त्याच्यामुळे याच लिंकवर कनेक्ट करायचंय. 10 दिवसांचं सेशन आपलं याच लिंकवर आहे. पहाटेचा शक्तिपात देखील याच लिंकवर होणार आहे, लिंक बदलत नाही. फक्त शक्तिपात रिपीट करायचा नसतो, याची काळजी घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही 10 वेळा बसाल शक्तिपाताला, असं चालत नाही. ओके. ओके. शक्तिपात 10 मिनिटं चालतो, जास्त वेळ Thank you. चालत नाही. फक्त तुमची सिटिंग अरेंजमेंट करता करता तुम्हाला वेळ लागतो. व्हिडिओ ऑन करून बसायचा असतो शक्तिपाताला. त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन मी उद्या दिला, आज दिल्या तरी विसरून जाणार आहे. तर परवा पहाटेच्या इन्स्ट्रक्शन उद्या संध्याकाळी 5 वाजता. तर लक्षात घ्या, उद्याचा क्लास आपला 4 ते 5 होणार आहे. ठीक आहे. कारण मी बाहेरगावी जात आहे. मी पूर्ण प्रयत्न करते. जर मला थोडाफार 5-10 मिनिटं लेट होत असेल, तसा तुम्हाला आधीच ग्रुपवर मेसेज येणार. ओके. स्नेहा पितळे मॅडम, अनम्यूट करा. काय प्रश्न आहे तुमचा? स्नेहा पितळे तुम्ही हँडल्स करून ठेवलेला आहे. टिया मॅडम बोला, काय प्रश्न आहे तुमचा? टिया नावाने जॉईन झालेले. माझं नाव कुठं आलं? टिया लिहिलं तुम्ही, टिया नावाने जॉईन झालं. काय आहे तुमचं नाव? हा 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 मॅडम. हा बोला. काय नाही, ते डोक्याचं असं करायचं थोडस सांगताय काय? काय? डोकं दुखतं ना आपलं, परवा त्याच्याबद्दल गुरुवारी थोडस. गुरुवारी बघा, बुधवारी जर पहाटे 5:30 ला तुम्ही जॉईन केलं ना, तर बुधवारी तुम्ही स्वतःच हा. स्वतः कसं स्पर्शाने कमी कराल ते शिकवणार आहे. ठीक आहे. आणि अच्छा. गुरुवारी तुमचं डिस्टन्स हिलिंगनी त्याच्या इच्छेने ज्यांचं कमी व्हायचं आहे ते कमी होऊन जाईल. गुरुवारी मी तुम्हाला डिस्टन्स हिलिंगचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं जे ओके. काही शारीरिक मानसिक दुखणं आहे, पण जे लोक हा. झोपून क्लास करतात ना, त्यांना एनर्जी भेटतच नाही. एक लक्षात घ्या, जे लोक मस्त बेडवर झोपून क्लास करून राहिलेले आहे, ऊर्जेच्या क्लासमध्ये झोपून क्लास कराल, फायदा होणार नाही. फक्त बुवाचा अच्छा. कीर्तनाला बसल्यासारखं होईल. एनर्जीचा क्लास आहे. विचार करा, मला आराम खुर्ची आहे, पण मी कधीतरी टेकून क्लास घेताना दिसली का तुम्हाला? मी जर पूर्ण 4 तास नाही क्लास नाही. घेईल, माझा पाठीचा कणा ताठ असतो. त्याचं कारण आहे, आपलं जे स्पाईन आहे ना, स्पाईन उद्या आपण शिकणार आहे 7 चक्र. आपले 7ही चक्र या स्पाईन मध्ये ऍक्टिव्हेट असतात. आणि जे लोक जास्त झोपून राहतात, ज्यांनी अशी बसून राहतात ना, त्यांचे 7 चक्र डिऍक्टिव्हेट होतात आणि मग शारीरिक आणि मानसिक प्रॉब्लेम होतात. आणि मग म्हणतो की मेरे जिंदगी में प्रॉब्लेम क्यों है, क्यों मेडिकल के फाइल मेरे जिंदगी में बढ़ रही है? का बरं डॉक्टरांच्या चक्रा? कारण आपण सोर्स ऑफ एनर्जीला डिस्कनेक्ट करत असतो. तर म्हणून ज्यांचा पाठीचा कणा ताठ, तो निरोगी व्यक्ती दिसेल. आता जर एखादा, मीच तुम्हाला सांगते की असं बसून शिकवलं, एनर्जी राहील का? कारण आपली एनर्जी डाऊन होते. म्हणून कधी पण ताठ मानेनी पाठीचा कणा ताठ, मेरुदंड सरळ ठेवून करा. तुम्ही कुठलंही काम करा. मुलांनाही सवय लावा, अभ्यास करताना पाठीचा कणा ताठ, मेडिटेशन करताना पाठीचा कणा ताठ. चक्र ऍक्टिव्हेट होतो, औरा स्ट्रॉंग होतो आणि जीवनामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. ओके. चला, स्नेहा पटेल मॅडम. थँक्यू. पितळे मॅडम, मी तुमचा माईक कितीदा ऑन केला? ऑन करा पटकन. पटकन माईकवर क्लिक करा. अरे माझं नाव टिया आहे, कोण सांगा मला कधी? वंदना मॅडम, हा बोला. वंदना मॅडमचा झाला ना, तुमचा झाला नाही? काय स्नेहा मॅडम, काय गडबड आहे? चालू करा बरं. हा वंदना मॅडम बोला, तोपर्यंत पटकन. अनम्यूट केला मी. हा नमस्कार मॅडम. तुम्ही जे औरा बघायला, समोरच्याचा औरा बघायला शिकवला ना आता नोस्टिलवर, तर स्वतःचा कसा बघायचा? स्वतःचा आपण फील करतो. जसं तुम्ही असं बघाल की नाही, दोन्ही हात रब कराल आणि असं या पद्धतीने फील कराल, तर जितका तुमचा औरा आहे ना, तर तिथे तुम्हाला फील होईल. जिथे तुम्हाला शरीरावर पेन आहे ना, तिथे हेवी कंपन जाणवतील. ठीक आहे. तर जिथे तो हेवी कंपन तुम्हाला जाणवतात, जर काही शरीरावर पेन असेल आणि बघायचाच असेल, तर आरशाच्या समोर मागचा जो भाग आहे ना, प्लेन पाहिजे. आरशाच्या समोर उभं राहायचं. मागचा भाग सरफेस पूर्ण प्लेन पाहिजे. जसा माझ्या मागे व्हाईट आहे, तसं प्लेन सरफेस व्हाईट कलरचा. मग तुम्ही आरशात तुमच्या नोज टिपवर फोकस करा, तुम्ही तुमचा औरा बघू शकाल. ओके ओके, हेच मला विचारायचं होतं. नाही, स्वतःचा आरशासमोर. थँक्यू मॅडम. चला, थँक्यू. सो थँक्यू. हर्षा आचरेकर मॅडम, बोला पटकन, काय प्रश्न आहे तुमचा? माईक ऑन करा. स्नेहा मॅडमचा होतच नाही माईक ऑन. हर्षा आचरेकर.
हा बोला. हॅलो, ऍक्च्युली माझा फोन मध्ये काही इश्यू आहे, म्हणजे मम्मीचा फोनही करते मी. ऍक्च्युली त्या ग्रुपमध्ये ऍडेड नाही, तर मला ऍड करू शकताल का? माझी मदर इन लॉ ऑलरेडी तुमच्याकडून शिकते, बट मला फर्स्ट आधी शिकायचं आहे. म्हणजे मी इकडे मी ऍड तुम्ही झाली, एक नंबर आजच ऍड देते, झाली त्या ऍक्च्युली. नंबरला मेसेज, एक मिनिट, मी एक नंबर सांगते, त्या नंबरला तुम्ही मेसेज करा. सगळे ज्यांच्याकडे 866 वाला नंबर सांगा मला. मी सांगू? कुणाला पाठाय नंबर 866? तुम्ही तुमचा नका सांगू, मी नंबर सांगते ज्यांचं, कारण एकाच नाहीये, भरपूर जे लोक ऍड करायचे आहेत ना. 8690. एक मिनिट, मी चॅटबॉक्स मध्ये टाईप करते आहे, त्या नंबरला तुम्ही सगळ्यांनी हे करून घ्या. 8660 5639. ओके, 8660855639 या नंबरला तुम्ही मेसेज करा. आमची टीम तुम्हाला ऍड करून देईल. ज्यांना कोणालाही ग्रुपवर ऍड करायचं राहिलं असेल तर त्यांनी या नंबरला संपर्क साधा. तुम्हाला ग्रुप, कारण बुधवारी ऍड होणं गरजेचं आहे, कारण लिंक तर तुमच्याकडे आहेच, पण जर बाकीचं पुढच्या प्रोसेससाठी या नंबरशी कनेक्ट व्हायचं आहे. ओके, चलो, थँक्यू. सो थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. उद्या भेटणारे आपण 4 वाजता. उद्याचा क्लासचं टायमिंग आहे 4 ते 5, विसरायचं नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू मॅडम.